नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार आणि सर्व बरेच असावे हीच देवाला प्रार्थना आहे. तर आज दुःखद बातमी द्यायची आहे तुम्हाला, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि 10 जणांमध्ये नक्की शेअर करा बरं का. आणि कुठं स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. तर आज आपल्यामध्ये एक व्यक्ती नाही आहे बरं का. म्हणजे तो व्यक्ती एवढा महान होता ना का प्रत्येक म्हणजे लेडीजचा मान सन्मानाने एक तो भाऊ होता प्रत्येक लेडीजचा. आणि असं घडेल वाटलंसुद्धा नव्हतं स्वप्नामध्ये का असं काही घडेल म्हणून. तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार दादा. ते आज आपल्यामध्ये नाही आहे, कारण की ते व्यक्ती खूप म्हणजे चांगले होते. अजितदादा वाटले नव्हते एक असं काही घडल म्हणून त्यांच्या संग. काही चालता बोलता ते व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे आता. कारण की अजितदादा आहे ना, ज्या बाईला कोणी इज्जत देत नव्हते, घरातले इज्जत देत नव्हते, बाहेरची इज्जत देत नव्हते, आज यांनीच आपल्याला आपल्या पायावर उभं करायचा प्रयत्न केला होता, लाडकी बहीण योजना सुरू करून. आणि आज त्यांच्या संग असं घडलं आहे. म्हणजे आज किती दुःखाची बातमी आहे बरं सांगा. आणि त्यांना सगळ्यात अगोदर अजितदादांना मनापासून सगळ्यांनी भावपूर्व श्रद्धांजली द्यावे हीच सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि त्यांच्याविषयी खरंच काही गलतफहमी असेल तर ना खरंच काढून टाका, कारण की आता ते दुनियामध्ये नसल्यामुळे ना आज त्यांच्याबद्दल कोणी वाईट पण बोलू नका बरं का. चांगलं बोलता येत नसेल तर वाईट पण बोलू नका त्यांच्याविषयी, हीच मी प्रार्थना करते देवाला आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर तो व्यक्ती असा होता का ना, सगळ्यांचा लाडका व्यक्ती झाला होता. पहिले त्याला कोणी म्हणजे काँग्रेसच्या जमान्यामध्ये कोणी ना लेडीजला इज्जत देत नव्हते. काँग्रेसच्या जमान्यामध्ये आज ना प्रत्येक लेडीजला इज्जत आहे. आज घरामध्ये मानसन्मान आहे, बाहेर मानसन्मान आहे लेडीजला. आज तिच्या पायावरती उभी पण राहू शकते. कोणी तिच्याकडं बोट पण केलं तर ते बोट म्हणजे तिच्याकडं बोट करण्याच्या ऐवजी 4 वेळेस विचार करू शकते. आज एवढं आपल्याला ताकदवार बनवलेलं आहे हे अजितदादांनी. आणि ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून आहे ना, खरंच प्रत्येक लेडीजचं म्हणजे जी लेडीजला खरंच मनापासून गरज आहे, आज ती लेडीज खरंच जगती. सकाळी एक कॉल आला अजितदादांना, एक कॉलनी त्यांचा घात केला आहे. फक्त एक कॉलनी नसता तो एक कॉल आला नसते अजितदादा दौऱ्यावर निघाले ना, तर आज ही घटना घडली नसती. एक कॉलनी त्यांचा अपघात घडून आणला. कोणाचा कॉल आला कोणाचा नाही, त्या कॉलवर लगेच ते अजितदादा एवढे घाई गडबडीने निघाले का त्यांनी मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट निघाले. आणि बारामतीमध्ये लँड म्हणजे खाली उतरताना विमान त्यांचं अपघात झाला. थोडक्यावरून फक्त थोडा म्हणजे थांबायचं विमान आणि थोड्यावरून त्यांचं विमान अपघात झाला. 5-6 जणी जागीच ठार झाले. आणि अजितदादा त्याच्यात होते आपले. असं वाटलं नव्हतं असं होईल म्हणून, कारण की का खरंच भरोसा नव्हता हे का असं काही घडल म्हणून. खरंच खूप वाईट वाटते बरं का. आज त्यांनी खरंच देशासाठी काय नाही केलं. बिचारा तो सूरज चव्हाण, तो किती गरीब होता, त्याला आईवडील नाही, किती गरीब होता. आज त्याच्यासाठी घर बांधून दिलं अजितदादांनी. मागचा पुढचा न विचार करून फक्त एक शब्द दिला सूरज चव्हाणला, घर फक्त माझ्याच या पैशांनी होईल म्हणे आणि मी माझ्याच टॅलेंटनी बांधील म्हणे मी घर. आज त्याचं घर बघा सूरज चव्हाणचं. कोणी म्हणाल का तो गरीब होता म्हणून? सगळं अजितदादांच्या पुण्याने. खरंच अपेक्षा नव्हती असं काही घडेल म्हणून. सगळ्यांचं भलं करता करता स्वतःच कधी निघून गेले, आपल्यामध्ये कधी राहिले नाही तेच आपल्याला कळालं नाही. दुसऱ्यांचं भलं करता करता
शक्यच असं म्हणजे वाटलंच नव्हतं असं काही घडल म्हणून त्यांच्या बाबतीत, अजितदादांबाबतीत. लय अवघड झालं बरं का, खरंच खूप अवघड झालं. बस झालं, एवढंच बोलायचं होतं.